दरम्यान बारामतीच्या बाबुर्डीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। घरांचे पत्रे उडालेले आहेत। काही ठिकाणी विजेचे खांबही आडवे झालेत, त्यामुळे काही गावं अंधारात गेलेली आहेत। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सांगलीच्या मिरजमध्ये देखील अवकाळी पावसानं चांगलंच थैमान घातलं। मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। यामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। शहरातल्या मिशन चौक या ठिकाणी रिक्षा स्टॉपवर मोठी झाडं उन्मळून रिक्षांवर पडली, त्यामुळे रिक्षांचं मोठं नुकसान झालं। अखेर अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी पडलेली झाडं हटवण्यात आली। अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। दरम्यान सिंधुदुर्गाला सुद्धा काल संध्याकाळी अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलेल्या अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांसह सगळ्यांचीच धावपळ झाली। अवकाळी पावसानं आंबा काजू बागायतदार मात्र हवालदिल झालेत। सायंकाळी उशिरापर्यंत अवकाळी पावसाची झोड सुरूच होती। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिला। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई केज परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती देखील वर्तवण्यात येते। यस 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 दरम्यान पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली। मध्यवर्ती पुण्यासह तासभर बरसलेल्या पावसानं रस्ते अक्षरशः जलमय झाले होते। कामासाठी घराबाहेर पडलेल्या आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसाचा जोर ओसरेपर्यंत आसरा घेऊन थांबावं लागलं। अवघ्या तासाभरात पुण्यात 40.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। दरम्यान कोल्हापुरात सुद्धा शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला। कागल, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ परिसरात पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता देखील प्रशासनानं वर्तवली होती। मे महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता कायम आहे। कोल्हापुरातले आपण हे दृश्य बघतोय। पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। कोल्हापूर शहरातली ही दृश्य